एक सांगू का, बाजारातलं पनीर खाण्यापेक्षा थोडं का असेना पण घरी बनवलेलं पनीर ताजं आणि चवीलाही छान लागतं. तर आज घरी बनवलेल्या पनीरपासून कोफ्ता करी बनवली आहे आणि ही कोफ्ता करी एवढी भारी झालेली ना की हॉटेलची पण कोफ्ता करी याच्यापुढे फिकी पडेल. मी बहिणीच्या घरी जाण्या अगोदर तिने बाकीचा सगळा स्वयंपाक आवरून घेतलेला, पनीर कोफ्ता करी करायची बाकी होती. कोफ्ता करी मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते, म्हणून मीच तिला म्हटलं की मी आल्यानंतर आपण याचा व्हिडिओ करू. ही कोफ्ता करी मी जरी बनवत असले ना तर याची पूर्ण कृती माझ्या काकीने सांगितली. तिला आम्ही माय बोलतो. ती पनीर कोफ्ता करी खूप छान बनवते. शाकाहारी लोकांचा स्वयंपाक बनवायचा असेल ना तर हा खूप मस्त पर्याय आहे. कोफ्ते बनवण्यासाठी पनीर हातानेच असे कुस्करून छान मऊ करून घेतला. यामध्ये उकडलेले 3 बटाटे मॅश करून घेतलेत. आलं लसूण पेस्ट घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले, 2 चमचे बेसन घालायचं, चवीनुसार मीठ आणि तिखट घातलंय. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. या मिश्रणामध्ये धने जिरे पावडर घालायची राहिली होती, ती घालून पुन्हा एकदा मसाले मिक्स करून छान कोफ्त्यासाठी मिश्रण तयार करून घेतलं. कोफ्ते बनवण्यासाठी मिश्रण छान तयार झाले. याचे सारख्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे. पहिला मी गोल गोळे बनवलेत, पण तळता वेळेस थोडे लांबट करून घेतले, थोडं क्रिएटिव्ह म्हणून, आणि तळता वेळेस तेलही कमी लागतं. कोफ्ते तळता वेळेस कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून घ्यायचे. तेल गरम झालंय, गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे. सोनेरी रंग येईपर्यंत कोफ्ते तळून घ्यायचे. कोफ्ते बनवून तयार झाले की ग्रेव्ही बनवायला घ्यायची. ही जी ग्रेव्हीसाठी पेस्ट बनवली आहे त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, 2 सुक्या मिरच्या आणि काजू घालून छान तव्यावरती परतून घेतलं आणि मिश्रण थंड झाल्यावर बारीक पेस्ट बनवली. ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घातलं, धने पावडर आणि जिरे पावडर घालायची, हळद घातली थोडी, किचन किंग मसाला आणि पनीर मसाला घातलाय. आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे. मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये फ्रेश क्रीम किंवा ताजं दूध पण घालू शकता. फ्रेश क्रीम असेल तर छान फेटून घ्यायची. मसाल्यामध्ये क्रीम व्यवस्थित मिक्स करायची. आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्ही उकळून घ्यायची. ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत होती म्हणून त्यामध्ये अजून थोडं गरम पाणी घातलं. वरून कसुरी मेथी घालायची. कोथिंबीर घातली आहे. गरमागरम पनीर कोफ्ता करी तयार झाली आहे. तळलेले कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालू शकता, पण शक्यतो कोफ्ते हे खायच्या वेळेलाच करीमध्ये घालायचे, म्हणजे ते मऊ पडत नाहीत. तुम्ही ही कोफ्ता करी रोटी, पराठा किंवा जिरा राईस सोबत खाऊ शकता. माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रांगोळी, रेसिपी आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.